तुम्हाला एडिट्स ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कुठल्याही ॲपमध्ये जसं फोटो ॲड करतो तसंच इकडे आपल्याला हा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे. हा बॅकग्राऊंड मी पिंटरेस्ट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इकडे ऑडिओ ॲड करून घ्यायची आहे. आपल्याला एडिट्स ॲपमध्ये सोपं जातं कारण इंस्टाग्रामला आपल्या अकाउंटला सेव्ह केलेल्या ऑडिओ इकडे डायरेक्टली दिसून जातात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टेक्स्टमध्ये जाऊन टेक्स्ट ॲड करायचं आहे. तुमच्या आवडत्या कलरनुसार तुम्ही आउटलाईन वगैरे सिलेक्ट करू शकता. मग एक फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि अशी छोटी क्लिप करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या फॉन्टमध्ये असे छोटे 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 क्लिप्स टेक्स्टच्या ॲड करून घ्यायच्या. त्या आपोआप बीटवर मग सूट होऊन जातात. तुम्ही देवनागरी स्क्रिप्टमध्ये आणि इंग्लिश स्क्रिप्टमध्ये दोन्हीमध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर इथे बघा मी लिहून घेते आहे. सध्या ही व्हिडिओ खूप ट्रेंडिंग चालली आहे आणि लोकांना कळतच नाही आहे की बनवायचं कसं. प्रॉम्प्ट मागवलं तरीसुद्धा आपल्या फक्त एका फोटोपुरता प्रॉम्प्ट मिळतो. त्यामुळे व्हिडिओसाठी काही क्लॅरिटीच नाही आहे. आता बघा इथे मी आपकॉन नंतर मैं असं लिहून घेतलं आहे. इथे आपण की फ्रेम ॲड केल्यात. की फ्रेम ॲड केल्यावर तो मे असा मोठा झाल्यासारखा इफेक्ट होईल. हे बघा असं दिसेल. त्यानंतर आपल्याला जे स्टिकर ॲड करायचे म्हणजे जे की डायरेक्टली फोटोज आहेत ते आपण ॲड करायचे. पण त्याआधी आपल्याला संपूर्ण ऑडिओच्या लेंथनुसार बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. आता हा बॅकग्राऊंड ॲड केल्यावर आपल्याला जे स्टिकर ॲड करायचे ते आपण ॲड करून घेतो. हे बघा मी इथे माझा फोटो आणि बाकी माझ्या पर्सनॅलिटीनुसार सूट होणारे काही स्टिकर्स इथे पिंटरेस्टवरून घेतलेले आहेत. हा मी पहिले माझा फोटो घेते आहे. ह्याला आपण ओव्हरले करून घ्यायचं. त्यानंतर कटआउटमध्ये जाऊन ऑटोवर क्लिक करून याच्या मागचा बॅकग्राऊंड आपोआप रिमूव्ह होऊन जाईल. मग हा मेन इमेज डिलीट करून हा जो ओव्हरले आपण केला आहे आपला स्टिकर बनवला आहे तो आपल्या व्हिडिओच्या लेंथनुसार ॲडजस्ट करून घ्यायचा. ठीक आहे. आता हा बघा मी हा फोटो इथे ॲडजस्ट करून घेते आहे. ओके. हां आता मी हा फोटो माझ्या आवडीनुसार ॲडजस्ट केला म्हणजे तो काहीसा मला या लेंथला ठेवायचा आहे. मग मी की फ्रेम ॲड करणार आणि माझा फोटो खाली पाठवणार आणि की फ्रेमनुसार तो फोटो वर येईल असा इफेक्ट आपल्याला दिसेल. मग ही की फ्रेम 3च की फ्रेम ॲड करायच्या म्हणजे हे बघा आता माझा फोटो वर येताना दिसेल. ओके. तर हे झालं आपल्या ह्या फोटोचं. इथे तुम्हाला त्याच्यावर ही अशी लाईन करता येईल किंवा अशी चमकी दाखवता येईल. तर त्या इफेक्ट्समधून ते आपल्याला ॲड करता येईल. आता हे जे बाकीचे स्टिकर आहेत ते तसेच ओव्हरले करून कटआउट करून ऑटोमधून करून घ्यायचे. काही फोटोजला ऑटो होत नाही आहे तर आपल्याला ते मॅन्युअली करावं लागेल. ते मी तुम्हाला पुढे दाखवते. जेवढ्या फोटोजला ऑटोनी होऊन जात आहे तेवढं आपण करून घेऊ. हे स्टिकर आपल्याला हवे तसे आपण ॲडजस्ट करून घेऊया. ओके. हा जो माझा फोटो आहे त्याच्यासाठी एक प्रॉम्प्ट आहे जो आपल्याला जेमिनीवर टाकायचा आहे. म्हणजे आपला फोटो टाकायचा त्याच्याखाली तो प्रॉम्प्ट टाकायचा आणि मग तसा ॲनिमेटेड फोटो आपल्याला मिळून जातो. ओके. तो प्रॉम्प्ट जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये प्रॉम्प्ट म्हणून मला कमेंट करा. मी तुम्हाला प्रॉम्प्ट सेंड करेन. हे बघा आता हा जो एव्हिल आहे ह्याचा कटआउट ऑटोमॅटिकली नाही होणार आहे तर आपल्याला हा मॅन्युअली करावा लागणार आहे. ओके. आता मी तुम्हाला दाखवते की हा मॅन्युअली कसा करायचा. हा बघा हा एव्हिल कसा दिसतो आहे ऑटोने केल्यावर. ठीक आहे. मग आपल्याला पुन्हा एकदा त्या एव्हिलवर क्लिक करून कस्टममध्ये जाऊन इथे प्लसने आपल्याला जेवढा एव्हिल हवा आहे तो सगळा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मग तो सिलेक्ट होऊन जातो. आता डन करून हे बघा कसा छान क्लिअर स्टिकर तयार झाला आहे. तो पुन्हा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. पण एक निरीक्षण करा मी प्रत्येक स्टिकर थोडा मागे 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 घेत चालले आहे म्हणजे प्रत्येक बीटवर एक एक स्टिकर ॲड होत जाणार. ओके. आता हा इमोजी आहे हा सुद्धा ऑटोमॅटिकली होणार नाही आहे. हा सुद्धा आपल्याला कटआउटमध्ये जाऊन मॅन्युअली करावा लागणार आहे. ओके. हे बघा त्याचे फक्त लिप्स दिसत होते. आपल्याला फुल इमोजी हवा आहे तर आपण कस्टममध्ये जाऊन पुन्हा सिलेक्ट मॅन्युअली सगळा स्टिकर आपल्याला हवा आहे तेवढा सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की काही एखादा एक्स्ट्रा सिलेक्ट झाला आहे तर जे सर्कलमध्ये मायनसचं चिन्ह होतं ना आधी
त्याच्यावर क्लिक करून बाकीचा पोर्शन रिमूव्ह करून घ्यायचा. हे बघा, मी आता याच्यात थोडं मागे तो इमोजी ॲड केला. ठीक आहे. आणि ऑडिओ संपेल तिथपर्यंत इमोजी वाढवलं. आता हा टेक्स्ट, कॅमेरा जे पण काही स्टिकर आहेत ते आपण त्याच प्रकारे करून घेऊया. मी इंस्टाग्रामवर आहे. इंस्टाग्रामवर जर तुम्ही डायरेक्ट मला फॉलो करून कमेंटमध्ये प्रॉम्प्ट टाकलं तर डायरेक्टली ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॉम्प्ट येऊन जाणार. ऑडिओ पण तुम्हाला तिथल्या तिथे डायरेक्ट सेव्ह करता येणार. तर प्लीज मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि तुम्हाला जर हाच ट्युटोरियल इन शॉर्ट किंवा VNमध्ये हवा असेल किंवा कॅपकटमध्ये जरी हवा असेल तर मला कळवा. सोपं आहे, सेम अशीच प्रोसिजर आहे, फक्त ॲपचा इंटरफेस वेगळा असतो. मी आत्ता ही व्हिडिओ एडिट्समध्येच एडिट केली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इन शॉर्टमध्ये एडिट करत आहे. हे बघा, आता हे नोटांचं बंडल आहे, तर याच्यावरचा फक्त बो आला आहे. आता आपल्याला पूर्ण नोट हव्यात, तर त्याचप्रमाणे आपण परत कस्टममध्ये जाऊन मॅन्युअली आपल्याला सगळं बंडल ॲड करावं लागेल. ओके. पिंटरेस्टवर असे छान छान स्टिकर तुम्हाला मिळून जाणार. फक्त डायरेक्ट सर्च करा. मी तर फक्त मेन कॅरेक्टर सर्च केलं होतं, तर त्याच्याखाली मला एवढे सगळे स्टिकर्स आपोआप भेटून गेले. आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला नसेलही भेटत, आता जसं मी कोकण कन्यावालं बनवलं, तर कोकण कन्यावालं मला सगळंच पिंटरेस्टवर भेटलं नाही, तर मला गुगलवरून PNG वगैरे सर्च करून किंवा काही गोष्टींना डायरेक्ट ॲनिमेटेड म्हणून सर्च करून मिळून गेलं. तर तुम्हीही तसं करू शकता. सध्या ही व्हिडिओ खूप ट्रेंडिंग चालू होती. मी स्वतःच प्लॅन करत होते की मी ही बनवू कशी, पण मला समजतच नव्हतं. मग नंतर एक ट्युटोरियल दिसलं मला, पण ते काही तेवढं म्हणजे त्याला तेवढं एक्सपोजर मिळालं नव्हतं त्या रीलला. सो मी म्हटलं की यूट्यूबवर एक मोठी प्रॉपर व्हिडिओज बनवून टाकू स्टेप बाय स्टेप. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते, तुम्हाला हे एडिटिंगचं प्रोसिजर समजतं आहे का, ते पण मला कळवा. आणि एखादी गोष्ट जर कन्फ्यूज झाली तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी तुम्हाला समजावून देईन. असं करून आपल्याला एक स्टिकर ॲड करून घ्यायचं आहे. कसं होतं, ट्रेंड येतात पण आपल्याला समजतच नाही की आपण हा ट्रेंड कसा फॉलो करायचा, कारण एडिटिंग थोडी अवघड असते. नॉर्मल लोकांसाठी अवघडच असते. कळत नाही पटकन की हे कसं करायचं, आणि कोण पटकन सांगतसुद्धा नाही. आपण अशा व्हिडिओज खाली कमेंट जरी केली तर प्रॉम्प्ट फक्त आपल्या फोटोपुरता मिळून जातो. बाकी अख्खी व्हिडिओ कशी बनवायची त्यासाठी काहीच क्लॅरिटी नसते. त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली. ओके. आता आपला एकच स्टिकर राहिला आहे लास्टचा, आईस कॉफीवाला. तोसुद्धा ऑटोमॅटिकली नाही होणार आहे, तर आपल्याला तोसुद्धा मॅन्युअली करावा लागेल. आणि मला असं वाटतं की एडिट्स ॲप बेटर आहे, कारण एडिट्समधून ऑडिओ सकट म्हणजे ऑडिओ डायरेक्टली आपल्याला इंस्टाग्रामवरून आपोआप मिळून जातो. त्यामुळे ते एडिट्सवर आपोआप इंस्टाग्रामचे सगळे ऑडिओ येऊन जातात. त्यामुळे ऑडिओ घ्यायचा प्रॉब्लेम नाही. परत ॲपचं जे नाव दिसत राहतं बाजूला ते दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की खूप इझी टू यूज ॲप आहे ते. ना ऑडिओची झंझट, ना स्टिकर घालवायची झंझट, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, आता सगळे मी स्टिकर ॲड केली आहेत. थोडं याला मागे करते आणि ऑडिओच्या लेंथनुसार ॲडजस्ट करते. ओके. आता हे सगळे स्टिकर कसे पण एकावर एक आलेत, तर आपण आता हा एविला आहे तो आपल्याला हवा तिकडे ॲडजस्ट करूया. तुम्ही पण असे स्टिकर घेऊन तुम्हाला हवे तिकडे ॲडजस्ट करू शकता. आता मी हा इमोजी सेट करते आहे. थोडा मोठा करूया याला. ओके. आता हे पटाका मला ॲक्च्युली माझ्या फोटोच्या मागे लावायचं होतं पटाका, पण ते पूर्ण दिसत नव्हतं लिहिलेलं, त्यामुळे मग मी ते बाजूलाच ठेवूया असं ठरवलं. हे कलेशी औरत, त्यानंतर हा कॅमेरा. हो, मी भांडखोर आहे. हे झालं नोटांचं बंडल. आता हा जो बो आहे इकडे, ॲक्च्युली आपल्याकडे गुलाबी बो आहे, म्हणून मला हा बो त्या इमोजीवर टाकायचा होता, तर मी तिकडे ॲड केला. हा डिस्को बॉल आहे. मी काही पबला वगैरे जात नाही, पण मला
अशी डिस्को थीम आवडते म्हणून मी तोसुद्धा स्टिकर ॲड केला आहे. आणि मला स्किन केअर करायला खूप आवडतं, त्यामुळे स्किन केअरचा पाऊच शॉर्ट अँड स्वीट, कारण मी खूप बुटकी आहे थोडक्यात. त्यानंतर हे लिटिल बिट ड्रामॅटिक आणि आईस्ड कॉफी. ओके, आता बघा ही व्हिडिओ कशी दिसेल. Ina mina rica dica de tai damenika magana chica pica rola rica ram pam coach ram pam coach.